आज मी पुन्हा घेऊन आले फराह खान आणि मोस्ट पॉप्युलर ऍक्टर म्हणजे जेनिफर यांची सोपी रेसिपी, जी की तिने तिच्या अंदाजामध्ये सरळ आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। अगदी लवकर आणि तेवढीच चविष्ट बनणारी रेसिपी, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल। चला तर मग रेसिपी बघूया, पण त्या अगोदर नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन दाबा। चला तर मग रेसिपी बघूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला चिकन स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 4 ते 5 चम्मच आपल्याला दही घ्यायचं आहे। दही चांगलं आपल्याला आंबट नाही घ्यायचंय, नॉर्मल असं दही घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ हे घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही लगेच केलात तरी चालेल, काही हरकत नाही, पण 5 मिनिटं तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवाच। आता आपलं चांगलं एकजीव करून झालेला आहे। आपण झाकण ठेवून फ्रीज मध्ये किंवा बाहेर कुठेही ठेवलात तरी चालेल। आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झाल्याच्या नंतर ना एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये 3 ते 4 चम्मच मी तेल घेतलेला आहे। चांगलं तेल गरम झाल्याच्या नंतर कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता चांगला तडतडल्याच्या नंतर ना मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले होते, त्याची मी बारीक पेस्ट करून घेतली होती। 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत परतायचं तोपर्यंत आपल्याला कांद्याला तेल सुटत नाही, त्याचा एक गोडवापणा येत जात नाही, तेवढं आपल्याला परतायचं आहे। त्याच्यानंतर 2 मिरची टाकायची आहे, पुन्हा 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत। ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरा मसाला, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला असं सगळं घालून मी चांगलं एकजीव करून घेणार आहे। पुन्हा ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि 5 मिनिटं चांगलं तेल सुटूस्तोवर मी परतून घेणार आहे झाकण ठेवून। 5 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचं, एकजीव करायचा आहे। तर ह्याच्यामध्ये आपण 2 टमाट्याची पेस्ट केली होती, ती पेस्ट आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5 मिनिटं चांगलं हलवून 5 ते 10 मिनिटांनंतर झाकण काढूया। बघा तेल चांगलं सुटलेलं आहे। मी आता कांदा टमाटा शिजण्यासाठी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि बारीक गॅस करून दुसऱ्या गॅसवरती मी शिफ्ट करणार आहे आणि चांगलं त्याला तेल सुटूस्तर परतून घेणार आहे। या गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे। पॅन किंवा तवा घेतला तरी चालेल। थोडंसं तेल टाकून जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। चांगलं असं दोन्ही साईडनं चांगलं चिकन भाजल्याच्या नंतर चांगलं असं दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे चिकन आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण ग्रेव्ही बघूया। पाणी जेवढं टाकलं होतं तेवढं सगळं ऑब्झर्व झालेलं आहे। मसाला चांगला सुक्का झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकलेलं आहे। चिकन टाकून 5 मिनिटं चांगलं चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घेऊया। 10 मिनिटं मी झाकण ठेवून चिकनला चांगली वाफ काढून घेणार आहे। आता एक उकळी काढल्याच्या नंतर बघा चिकनचं पण पाणी सुटलेलं आणि कांद्याचं पण पाणी सुटलेलं, मी एक्स्ट्रा पाणी काही घातलेलं नाही। ह्याच्यामध्ये आता थोडीशी क्रीम टाकून पुन्हा त्याला 5 मिनिटं हलवून घेईल। थोडंसं नावापुरतं 2 चम्मच मी पाणी टाकलेलं आहे। दह्याच्या आणि ह्याच्यामध्येच मी चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे, एक्स्ट्रा पाणी काहीही टाकलेलं नाहीये। पूर्ण असं रसरशीत चिकन झालेलं आहे। बघा तुम्ही ग्रेव्हीला तेल देखील किती छानसं तुटलेलं आहे, कलर देखील किती छानसा आलेला आहे। ग्रेव्ही एकदम थिकशी झालेली आहे। अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला ड्राय ग्रेव्ही पाहिजे असेल तर ड्राय पण करू शकता। मला एवढीच हवी आहे त्यामुळे मी गॅस बंद करते। कशी वाटली तुम्हाला आजची फराह खान आणि जेनिफर यांची मोस्ट पॉप्युलर रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनलवरती। थँक्यू सो मच।